नमस्कार मित्रांनो, मराठी टेक सुशील या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही पीक विमा भरला असेल आणि काही नैसर्गिक आपत्तीमुळे तुमचे नुकसान झालेले आहे आणि तरी सुद्धा तुम्हाला पीक विमा मिळालेला नसेल, त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. तुम्ही एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही पीक विमा पुन्हा मिळवू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला एक अर्ज करायचा आहे आणि त्या अर्जाचा नमुना देखील कुठे मिळणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहे. आणि तसेच हा अर्ज कसे करायचा आणि कुठे करायचा याचा सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर बघूया अर्ज कसा भरायचा. तर पाहू शकता मित्रांनो, हा अर्ज तुम्हाला भरून द्यायचा आहे. मित्रांनो, हा अर्ज नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी आहे. तर तुम्ही नांदेड जिल्ह्यातील असाल तर तुम्ही अर्ज करू शकता. जर तुमचा इतर कुठलाही जिल्हा असेल तर तुम्ही तुमचा तालुका कृषी ऑफिसला जाऊन अर्ज उपलब्ध करू शकता. मित्रांनो, अशा प्रकारचा अर्ज तुमच्याकडे आल्यानंतर हा अर्ज कसा भरायचा त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला दिनांक टाकायचा आहे. या ठिकाणी पाहू शकता तालुका तक्रार निवारण समिती म्हणजे तुमचा तालुका, या ठिकाणी तुमच्या तालुक्याचे नाव भरायचे आहे आणि तुमच्या जिल्ह्याचे नाव यावरती दिलेले आहे. मित्रांनो, खाली आल्यानंतर शेतकऱ्यांचे नाव टाकायचे आहे आणि गाव टाकायचे आहे. तुमचा महसूल मंडळ कोणता आहे हे पण टाकायचं आहे. तालुका टाकायचा आहे. त्यानंतर तुमचा सर्वे नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर 7/12 नुसार तुमचा क्षेत्र किती आहे ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, पूर्व सूचना दिलेली तारीख म्हणजे मागच्या वर्षी क्लेम केलेला असेल आणि क्लेम करून तुमचा पीक विमा आलेला नसेल तर हा अर्ज भरायचा आहे. तुम्ही मागच्या वर्षी क्लेम कधी केला होता आणि पूर्व सूचना तक्रार कधी दिली होती त्याचा दिनांक टाकायचा आहे. मित्रांनो, दिनांक टाकून झाल्यानंतर डॉकेट ID नंबर विचारलेला आहे. तुम्ही तक्रार दिल्यानंतर तुम्हाला कंपनीकडून डॉकेट ID दिला जातो. तो डॉकेट ID टाकायचा आहे. त्यानंतर या अर्जासोबत तुम्हाला तुमची पीक विमा पावती सुद्धा देखील जोडावी लागणार आहे. मित्रांनो, आता समजून घ्या. यापूर्वी पीक विमा भरपाई मिळालेली असेल त्या ठिकाणी रक्कम नमूद करायची आहे. रक्कम नमूद केल्यानंतर तुम्हाला नुकसान भरपाई बद्दल थोडक्यात माहिती भरायची आहे. म्हणजे तुमचा नुकसान काय झालं आणि किती नुकसान झालेलं आहे या संदर्भात माहिती भरायची आहे. जर तुमची दुसरी काही तक्रार असेल त्या तक्रारबद्दल थोडक्यात माहिती भरू शकता. मित्रांनो, ही संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर तुमची सही किंवा अंगठा द्यायचा आहे आणि खाली शेतकऱ्याचा मोबाईल नंबर द्यायचा आहे, तुमचा पत्ता द्यायचा आहे. मित्रांनो, हे सगळं भरून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या तालुक्याच्या कृषी ऑफिसमध्ये हा फॉर्म द्यायचा आहे आणि पोचपावती त्यांच्याकडून घ्यायची आहे. तर मित्रांनो, अर्ज भरून झाल्यानंतर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला असं समजलं असेल की अर्ज कुठे सबमिट करायचा आहे. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.